विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महायुतीतील समन्वयावर भर देत भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे। मित्रपक्षांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वयाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिला असून मित्रपक्षांमध्ये समन्वय राखण्याचे आवाहन केले आहे। सोलापूर जिल्ह्यातील कोर कमिटी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सामंत यांनी स्पष्ट केले की पालकमंत्री कोणत्याही पक्षाचा असला तरी त्यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन चालले पाहिजे। विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचाही मतदानामध्ये वाटा असल्याचं सांगत त्यांनी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली। सोलापूर जिल्ह्यात आमचे 110 सदस्य आहेत। या संदर्भात कोर कमिटीची बैठक झाली असून आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचं सामंत म्हणाले। परंतु आजच्या बैठकीमध्ये जो सूर होता तो थोडाफार युतीमध्ये असताना देखील समन्वय नाही अशा पद्धतीचे चित्र आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलं। विधान परिषदेची निवडणूक आता समोर आहे। आमचे देखील 105 ते 110 सदस्य या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहेत आणि म्हणून मी स्वतः असेल, धैर्यशील मानेसाहेब असतील, राहुल शेवाळे साहेब असतील, ज्योतिताई असतील, आज जी आमची कोर कमिटीची बैठक झाली ती आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कानावर घालणार आहोत, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या परवानगीनं। परंतु समन्वय असणं आवश्यक आहे। आम्ही महायुतीमध्ये काम करतो, त्याच्यामुळे पालकमंत्री शिवसेनेचा असेल तर त्यानं दोन पक्षाच्या बाकीच्या लोकांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे। जर भाजपचा असेल तर त्याने देखील आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे। महायुतीमध्ये कटुता येईल अशा पद्धतीचा मिठाचा खडा कोणी टाकू नये, हीच आमची कोर कमिटीमध्ये चर्चा झाली। आणि म्हणून मी सांगितलं की सिद्धराम मैत्रे साहेब असतील, भगीरथ दादा असतील, आमचे शहाजी बापू असतील, शहरामधले आमचे असतील, अशी सगळी मिळून आम्ही 105 ते 110 पर्यंत जातो। त्याच्यामुळे आमचा देखील मतदानामध्ये वाटा आहे। तर आपण सगळ्यांनी समन्वयानं जर केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीची निवडणूक होऊ शकते, पण डावलूनच जर केलं तर तेवढीच कटुता मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राहते। अशा पद्धतीची भूमिका आमच्या लोकांनी मांडली। महायुतीच्या जागा वाटपाबाबत बोलताना सामंत यांनी सांगितले की आमच्या विद्यमान जागा कायम ठेवून आम्ही 1-2 अतिरिक्त जागांची मागणी केली आहे। अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील। तसेच महायुती म्हणून आम्ही 17 जागा लढवू आणि त्या जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला।